तर आज आपण पाहणार आहोत ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड या धड्याचे शब्द आणि व त्याचा इंग्रजीतील दुसरा अर्थ. तर सगळ्यात पहिला शब्द आहे एंग्रोस्ड. एंग्रोस्ड म्हणजे ऑक्युपाईड इन. ऑक्युपाईड म्हणजे कशात तर मी तल्लीन झालेलो आहे यानुसार. आणि अनफोल्डेड म्हणजे रिव्हिल्ड, जसं आपण उलगडणे म्हणजे एखादं रहस्य उलगडलं गेलं यानुसार. न्यू डायमेन्शन म्हणजे न्यू फॅक्टर म्हणजे एखाद्या नवीन आविष्कार. हर्टी म्हणजे सफिशियंट अँड होलसम म्हणजे समाधानी. हर्टी म्हणजे समाधानी. इंटरमिटंट म्हणजे फ्रिक्वेंट म्हणजे वारंवार सारखं म्हणजे जास्त त्याची संख्या असेल अशी. श्रील व्हेरी हाय अँड लाऊड साऊंड व्हॉइस. तर श्रील म्हणजे खूप असा कर्कश आवाज असं म्हणू शकतो. कमोशन नॉईज अँड कन्फ्युजन. कमोशन म्हणजे काय तर नॉईज. नॉईज म्हणजे दंगा. आणि कन्फ्युजन म्हणजे गोंधळ. हॅपलेस म्हणजे अनफॉर्च्युनेट म्हणजे दुर्दैवी. कॅकोफोनी म्हणजे लाऊड हार्श नॉईज. हा शब्द परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. जर या धड्यावरील पॅसेज आला तर याची येण्याची संभाव्यता जास्त आहे. त्यानंतर या पेजवर मित्रांनो गॉट द बेटर ऑफ ओव्हरपॉवर्ड किंवा डिफिटेड. आता मित्रांनो जे फ्री फायर खेळतात त्यांना माहितीच असेल डिफीट म्हणजे काय. त्यानंतरचा शब्द आहे मर्सिलेसली. मर्सिलेसली म्हणजे क्रुएली म्हणजे निर्दयीपणे, कठोर हृदयाने. क्लॅन म्हणजे व्हेरी लार्ज फॅमिली, मोठ्या प्रमाणात संख्या असलेली फॅमिली. त्यानंतर आहे डॉमिनंट म्हणजे पॉवरफुल, सुपेरियर. एखादा जास्त शक्तिमान असतो त्याला आपण डॉमिनंट म्हणतो. स्टाउट म्हणजे हेवी, ओझे. स्टाउट म्हणजे हरल्ड, थ्रू फोर्सफुली, ताकदीने मी काहीतरी फेकले त्याला मी हरल्ड असं म्हणणार. त्यानंतर आहे मराउंडिंग, सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी काहीतरी शोधणे याला आपण मराउंडिंग म्हणतो. तर असॉल्ट म्हणजे अटॅक. हा शब्दसुद्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. जर या धड्यावरील पॅसेज आला तर हा शब्द येण्याची संभाव्यता जास्त आहे. लिस्टलेस विदाऊट एनी एनर्जी म्हणजे कुठलाही ऊर्जेचा न वास लागू देणार म्हणजे विदाऊट ऊर्जा असं आपण म्हणू शकतो. स्लाइड डाऊन मूव डाऊनवर्ड्स म्हणजे खाली घसरणे. मॅनिफोल्ड मोर अँड मोर जास्तीत जास्त म्हणजे मॅनिफोल्ड. मॅनी या आधीच्या उपसर्गापासून आपण ओळखू शकतो. प्रॉस्पेक्ट म्हणजे फ्युचर बेनिफिट, भविष्यातील फायदे, यालाच आपण प्रॉस्पेक्ट असं म्हणतो. तर आता पाहूयात या पेजवरचे शब्द. जसं की पहिला शब्द इथं दिलेला आहे इनर्ट म्हणजे पॉवरलेस, मोशनलेस. जसं आपण सायन्समध्ये आपल्याला इनर्ट गॅस आहेत म्हणजेच नोबल गॅस, त्यांचा ग्रुप किती असतो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर म्हणजे जे रिॲक्ट करत नाहीत असे. कूप म्हणजे केज फॉर पोल्ट्री म्हणजे पोल्ट्रीमध्ये काय असतं कोंबड्या त्यांच्यासाठी केज. उझिंग म्हणजे काय ओव्हरफ्लोईंग, ब्लड वॉज उझिंग असं आपण म्हणू शकतो. मफल्ड म्हणजे काय क्वाइटंड दबलेला आवाज असं आपण म्हणू शकतो. सप्रेस्ड साऊंड म्हणजे. स्टीर म्हणजे हालचाल करणे याला आपण स्टीर म्हणतो. त्यानंतर ट्रॉमा हा सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ट्रॉमा म्हणजे ग्रेट डिस्ट्रेस म्हणजे चांगलंच दुःख असं आपण म्हणू शकतो. डिसेंडेड म्हणजे मूड डाऊनवर्ड्स, खालच्या दिशेने येणे. कडल्ड म्हणजे हेल्ड क्लोजली, घट्टपणे धरणे. सोलेस म्हणजे समाधान म्हणजे कम्फर्ट अँड पीस म्हणजे समाधान. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या पेजवरचे शब्द पाहूया. पॉन्डर टू पॉन्डर ओव्हर म्हणजे थिंक ओव्हर डीपली म्हणजे डीप विचार करणे, खोल विचार करणे. स्ट्रायकन म्हणजे काय टू बी हिट हार्ड किंवा सफर, एखाद्या गोष्टीतून गुजरणे असं आपण म्हणू शकतो. युनिव्हर्सल म्हणजे एक्झिस्टिंग एव्हरीवेअर ऑर इन्व्हॉल्विंग एव्हरीवेअर म्हणजे ज्या गोष्टीचं सगळीकडे अस्तित्व आहे किंवा जी सगळीकडे समावेशित आहे किंवा सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते ती गोष्ट म्हणजे युनिव्हर्सल. विशियस म्हणजे वाईट. हम्स इनटू ॲक्शन म्हणजे बिकम ॲक्टिव्ह म्हणजे क्रियाशील बनणे. कंपॅजन म्हणजे सिंपती किंवा दयाळूपणा, काइंडनेस याला पण म्हणू शकतो. आपण म्हणतो ना सिंपती मिळवायचा प्रयत्न करतोस का. तर अशा प्रकारे आपण या धड्याचे सर्व शब्द काही मिनिटातच बघितलेले आहेत. धड्याचे लेखक आहेत टॅपन मुखर्जी आणि
अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा व कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कळवा. धन्यवाद.